भाजपचे विधान परिषदेमधले गटनेते आणि आमदार असलेले प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जी आहे ती निवड झालेली आहे आणि या निवडीनंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या सहकाऱ्यांकडनं आणि त्यांच्याकडनं प्रवीण दरेकर यांचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर। प्रवीण दरेकर हे भाजपमध्ये आहेत तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वकिली करतात आणि अनेक महत्त्वाच्या कोर्ट केसेस जे आहेत ते चालवतात। सध्या आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सदावर्ते सर, प्रवीण दरेकरांचा जयघोष करण्यामागचं कारण काय? कारण की सगळे तुमचे कार्यकर्ते समर्थक बॅनर पोस्टर त्यांच्या हातात घेऊन सहकाराचा नवीन रायझिंग स्टार प्रवीण दरेकर तुम्ही घोषणा देताय। हे तर सामान्य कष्टकऱ्यांनी आज माननीय आमदार प्रवीणजी दरेकर यांना सहकार के राइजिंग स्टार प्रवीण दरेकर सहकार के राइजिंग स्टार अरे सहकार के राइजिंग स्टार प्रवीण दरेकर उपमा दिलेली आहे। त्याचं कारण असं आहे की माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब हे एसटीतल्या एका कष्टकऱ्यांचे चिरंजीव आहेत। त्यांचे वडील एसटी महामंडळामध्ये होते आणि आज माननीय प्रवीण दरेकर साहेब जर राज्याच्या संघाच्या अध्यक्षपदी जातात सहकार संघाच्या, ह्याच्यापेक्षा आनंद गगनात कुणाला मावावा तेवढा कमी आहे। तुम्हाला सांगतो, प्रवीण दरेकरजींनी जी आज भरारी घेतलेली आहे ती भरारी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यांनी आयुष्य सहकाराला वेठीच धरलं होतं अशा लोकांना बाजूला सारून तुम्हाला सांगतो प्रवीण दरेकरांनी खरोखर रायझिंग स्टार सारखं काम केलेलं आहे। आणि प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून आता सामान्यातला सामान्य माणूस म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही दुवाच मागितला म्हणून सांगतो, माननीय भारताचे सहकार मंत्री अमित शहा साहेबांनी स्पष्टपणे जे आहे सहकारातून समृद्धी झाली पाहिजे। माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची तीच भूमिका आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची तीच भूमिका आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता येणाऱ्या काळात रॅपिडो दिसणार नाही, सहकारातली टॅक्सी दिसेल आणि ती प्रॉपर सहकारातली टॅक्सी दिसणार। आणि तिथे जो ड्रायव्हर साहेब आहेत आमचे खाजगी गाड्या चालवणारे ओला सारखे, जे सहकाराची टॅक्सी चालवतील, सहकाराच्या ॲपमधून चालवतील, त्यांना जे आहे जे शासनाने ठरवून दिलेला जो हे आहे म्हणजे जो चार्ट आहे ते चार्ट प्रमाणे पैसे मिळतील। आणि त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो प्रवीण दरेकर म्हणजे रायझिंग स्टार याच्यासाठी आहे, काही मोजक्या कुटुंबांसाठी प्रवीण दरेकर कधीच काम केलेलं नाहीत, जात म्हणून प्रवीण दरेकर कधी काम करत नाहीत। प्रवीण दरेकर रडणाऱ्याचं अश्रू पुसणारे, भुकेल्याला भूक तहान पाहणारे, त्याचबरोबर सामान्य कष्टकऱ्यांच्या घराचा विचार करणारे, म्हणजे मुंबई महानगरामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट जर कुणी आणलं असेल आणि मोठं घर मिळावं हे स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस जर कुणी दाखवलं असेल, यापूर्वीच्या सहकार्यातल्या कोणत्याही राजकारण्यांना ते कळालं नाही। म्हणून आज जे आहे एसटी कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा एक हिस्सा आहे सहकाराचा, हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार आहे। आणि त्यातूनच आज आम्ही उपमा दिलेली आहे प्रवीण दरेकरांना, रायझिंग सहकारातले रायझिंग स्टार प्रवीण दरेकर, सहकारातले रायझिंग स्टार प्रवीण दरेकर। कारण म्हणून या माननीय प्रवीण दरेकर साहेबांना जे आहेत हार्दिक शुभेच्छा आहेत। आज पेढे वाटून, आज फटाके फोडून सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये याला राजकीय रंग पाहू नका, याला जातीय रंग पाहू नका, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी विचार करणारे प्रवीण दरेकर हे रायझिंग स्टार आहेत। परंतु याच प्रवीण दरेकरांच्या समोर आता दोन ठाकरे बंधूंचं आव्हान आहे। आजच बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली, अर्थातच मतदान झालं। एकीकडे प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात या संपूर्ण पतपेढीच्या निवडणुकीमध्ये भाजपचं एक पॅनल होतं, त्याला प्रवीण दरेकर देखील सोबत होते। तुम्ही म्हणतायत की सहकार संघाच्या अध्यक्षपदी तर प्रवीण दरेकर पोहोचलेत, परंतु ही निवडणूक जिंकतील का? कारण की दोन ठाकरे बंधूंचं आव्हान आहे त्यांच्यासमोर। अहो, एसटीतली बँक 70 वर्ष कोणाकडे होती? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार। पण आज हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या आणि प्रवीण दरेकरजींच्या विचारावरच चालणारी ही बँक आहे ना, एसटीतली बँक आली। आता जी प्रसाद लाडांच्या नेतृत्वाखाली जी बँक आज जी पतपेढी आहे ती आम्हाला बघा, प्रयत्न कष्टकऱ्यांचा आहे, कष्टकरी
प्रयत्न करत आहेत की प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल येईल. लोकांना आज अपेक्षा आहे, कारण प्रसाद लाडनी 700 लोकांना कायम केलेलं आहे त्या BST मध्ये. तिथं प्रसादचं अनेक दृष्टीने काम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रसादच्या बाबतीमध्ये तिथे पॉझिटिव्हिटी आहे. आणि निवडणुका आहेत, शेवटी निवडणुकांना समोर द्यायचं असतंय आणि जे मॅन्डेट असते ते स्वीकारायचं असतं. परंतु आता तुम्ही देखील एक म्युनिसिपल कॉपरेटिव्ह बँक आहे, जी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांची एक सहकारातली एक बँक आहे. त्याची देखील निवडणूक आता होऊ घातलेली आहे. तुमचं पॅनल म्हणजे अर्थात तुम्हाला समर्थन दिलेल्या लोकांचं पॅनल त्या ठिकाणी होतं. आता निवडणुकीमध्ये तिथे देखील दोन्ही ठाकरे बंधूंचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. तिथे देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची लोक आहेत, ती देखील निवडणूक लढवणार. या निवडणुकीकडे कसं पाहता आणि स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, इथे महानगरपालिकेमध्ये काम करणारी लोक आहेत, ज्यांचे अकाउंट्स त्या बँकेमध्ये आहेत, त्यांना काय आश्वासन देणार आहात? बघा, भारताच्या संविधानामध्ये 74वी 97वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये राजकीय रंग नसावा, सहकारामध्ये उन्नत सामान्यातला सामान्य असावा. सहकारामध्ये राजकीय रंग नसावा, उन्नत सामान्यातला सामान्य असावा, हे तत्व होतं भारतीय संविधानामध्ये सहकार आणताना. आणि ते तत्व काँग्रेसांच्या काळात कधीही जे आहे खरं लागू पडू शकलं नाही. माननीय अमित शहाजी, माननीय देवेंद्रजी, त्याचबरोबर माननीय प्रवीण दरेकरजी यांनी ते तत्व पुढे नेण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळं घरं म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट सारखे हे असतील, त्याचबरोबर सहकारातली टॅक्सी, जसं ओला उबेर आणि रॅपिडो बाजूला जाणार आणि सहकारातली टॅक्सी येणार. त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो, BMCची जी बँक आहे त्या बँकेला सुद्धा आतापर्यंत पेक्षा अधिक चांगलं, कारण BMCची बँक जरी आमच्याकडे होती तरी सुद्धा BMCची सत्ता कोणाकडे होती तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या विचाराच्या लोकांकडे होती. परंतु आज परिस्थिती बदलणार आहे. आज परत कष्टकरी आमच्या सोबत आहे BMCतला. आणि म्हणून माननीय आमदार प्रवीण दरेकर, त्याचबरोबर म्हणजे मी आणि आणखीन आमचे जे विष्णू घुमरे आहेत, आम्ही तिघांच्या नेतृत्वाखालचं हे पॅनल आहे. आणि हे पॅनलला आम्ही जे आहे जय सहकार पॅनल, जे कष्टकऱ्यांच्या हिताचं कष्टकऱ्यांचं पॅनल आहे. आणि 19 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. माननीय प्रवीण दरेकरजींचं मार्गदर्शन, सहकारामध्ये राजकारण विहिरीत, असं राजकारण विहिरीत काम आहे. ते थोड्या मोजक्या कुटुंबासाठी काम न करणारं राजकारण आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की जय सहकार जे आमचं कष्टकऱ्यांचं पॅनल आहे, ते पॅनल 19चे 19 निवडून येतील. 17 वर्षाची परंपरा पुढेही कायम राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये माफक व्याजामध्ये गृहनिर्माण, हे जे प्रवीण दरेकरजी रायझिंग स्टार जे आहेत, सहकारातले रायझिंग स्टार, त्यांच्या विजनमध्ये सामान्य जो आमचा BMCतला कर्मचारी आहे, जो कबाड कष्ट करतो, त्याच्यासाठी म्हणून कार्य करता येईल. त्याचबरोबर व्याजदर कसं कमी करता येईल, झेपणारं, परवडणारं आणि माणसाला उन्नतीकडे नेणारं, ह्यासाठी सुद्धा आमचा धाडसी प्रयत्न असेल. सांगायचं तात्पर्य हेच की जय सहकार कष्टकऱ्यांचं जे पॅनल आहे, त्या पॅनलचे 19चे 19 उमेदवार निवडून येतील, हे डंके की चोट पे सांगतो. परंतु तुम्ही म्हणतात की सहकारमध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे, सहकारमध्ये तुम्ही म्हणतात की राजकारण राष्ट्रवादीने आणलं म्हणून. परंतु तरी देखील प्रवीण दरेकर हे सातत्यानं पहिले शिवसेनेमध्ये होते, नंतर मनसेमध्ये आले, त्याच्यानंतर मग त्यांचा प्रवास हा भाजपमध्ये आलेला आहे. भाजपमध्ये ते विरोधी पक्ष नेते राहिले, आता गटनेते आहेत. त्यांचा देखील राजकीय प्रवास असताना ते कसे राजकारण विरहित सहकार करतात? बघा, सहकारामध्ये ते राजकारण कधीच करत नाही. त्यांचं हे वेगळं अंग आहे. राजकारणाचं अंग वेगळं आहे, सहकाराचं अंग वेगळं आहे. आतापर्यंतचे जे सहकार मंत्री झाले, त्या एकाही सहकार मंत्र्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट, सामान्याला मोठं घर असं दिसलं का? त्याला मन मोठं लागतंय. मी तुम्हाला म्हणजे आजच्या तारखेला प्रवीणजींच्या या मोठ्या उत्सवामध्ये असताना मला शरद पवारांवर टीका करायची नाही, परंतु शरद पवारांच्या कधी डोक्यात, त्यांच्या लोकांच्या डोक्यात आलं होतं का? मला म्हणायचं नाही की त्यांच्या डोक्यात कारण कधीच दिसलं नाही. सामान्यांचा सहकार करण्याचं धाडस फक्त प्रवीणमध्ये आहे. आणि म्हणून प्रवीण दरेकरजींच्या बाबतीमध्ये सामान्य कष्टकरी अत्यंत आनंदी आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष आहे. आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लोकांनी फटाके उडवलेले.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या बरोबर होते. खरं तर प्रवीण दरेकर जे आहेत ते राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जे आहेत त्यांची निवडणूक झालेली आहे, त्या सगळ्याची निवडणूक झालेली आहे आणि आता आपण पाहू शकतो की प्रवीण दरेकर यांचा जय जयकार जो आहे तो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं या त्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढची म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आहे. 21 ऑगस्टला त्याचं मतदान होणार आहे. त्या सगळ्या निवडणुकीमध्ये आमदार प्रवीण दरेकर, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि विष्णू गुमरे यांच्या तिघांच्या नेतृत्वात एक पॅनल जे आहे या तिघांच्या नेतृत्वात उभं राहणार आहे. त्यांच्या पॅनलच्या विरोधात अर्थातच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं पॅनल असेल, अनेक लोकांचे पॅनल असतील. त्यामुळे म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये खरं तर कोण बाजी मारणार, 21 तारखेला त्याची मतदान होणार आहे. त्या सगळ्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.